या खेपेला तू हिरो सारखा आत घोसलास, पुढच्या वेळा घोसलास तर आम्ही तुझ्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करू। तुझी आई आशा जेलमध्ये जेलमध्येच होती, आता तुला तिथंच जायचंय का? इच्छा तुझी तसं मी चोरटिनीच्या चोर मुलाची जागा जेलमध्ये असते म्हणा। जालिंदर सूर्या, तू सावर स्वतःला, तुला मुद्दाम भडकवता येते। तू चल बरं, आपण निघूया तिकडनं। चल तू सूर्या, चल। जालिंदर, आज वेळ आली होती पण काळ नव्हता आला असं समज। थांब सूर्या। आत्या, सूर्या, तुझ्या इस्टेटीची समधी कागदपत्र कुठं आहे ती ही मला ठावं नाही, आणि ती सापडतील का नाही ही बी मला ठावं नाही। ह्यो माणूस एवढा कपटी आहे की ह्यानं ती कागदपत्र कवा सुरक्षित ठिकाणी हलवली असतील, पण म्हणून तू ह्यासनी कायद्यानं बेड्या ठोकू शकत नाही असं नाही। एक शब्द बोलायचा नाही। बोलणार, आज माझा जीव गेला तरी चालेल पण मी बोलणार। सूर्या, ह्यांनी यांची पाप लपवायसाठी लाख पळवाटा काढल्या असतील, पण म्हणून समधी पाप लपत नाही ती। ह्या माणसाने योग गुन्हा असा केलाय जो ह्यासनी खडी फोडाय पाठवू शकतोय। कसला गुन्हा आत्या? सूर्या, शालन अक्का, शालन अक्काच्या मरणाला फक्त ह्यो माणूस कारणीभूत आहे। त्या माणसाने खून केलाय अक्कांचा। अक्का गडावरनं पाय घसरून नाही पडल्या, त्या माणसाने ढकलून दिलं त्यासनी। सूर्या, मी तेव्हा तिथंच होते, माझ्या डोळ्यामोर घडलंय समद। अक्का अक्का देवदर्शनासाठी गडावर चालल्या होत्या आणि तुझ्या इस्टेटीची समधी कागदपत्र त्याची फाईल त्या घेऊन चालल्या होत्या। मला जगण्याची इच्छा नाही, खरं मी जिवंत राहिले तुम्हाला संपून टाकेल, त्यापेक्षा संपून टाका मला। निघा, शेवटच्या प्रवासाला निघा। आई, जालिंदर! सूर्या, 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 डॅडी, सूर्या, सोड त्यांना। हे बघ, कायदा हातात घेऊ नकोस। मी पोलिसांना फोन करते, आता तेच त्यांना शिक्षा देतील। तू सोड बरं त्यांना। सोड, अरे असं नको करूस।